नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत उपवासाचे लाडू. विशेष म्हणजे आज आपण हे लाडू फक्त 1 चमचा साजूक तुपामध्ये करणार आहोत. हे लाडू आपण एक वेळ करून महिनाभरासाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकतो. रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो किंवा एखाद्या वेळी फराळाचे पदार्थ करायला वेळ मिळत नाही. अशा वेळी जर आपण आधी हे लाडू करून ठेवले तर आयत्या वेळी आपण पटकन लाडू खाऊ शकतो. आपल्या चॅनलवर उपवासासाठी केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आधी आपण लाडूसाठी लागणारं साहित्य भाजून घेऊया. त्यासाठी इथं मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये मखाणे घेतलेले आहेत. इथं मी 2 कप मखाणे घेतलेले आहेत. 2 कप मखाणे म्हणजे बरोबर 50 ग्रॅम होतील. गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायचे आहे आणि मखाणे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मखाणे हाताने व्यवस्थित चुरले जातील इतपत आपण भाजून घ्यायचे, पण ते अजिबात करपले नाही पाहिजेत. 7 ते 8 मिनिट मी मखाणे छान भाजून घेतले. आता आपण बघूया मखाणे भाजलेत का. बघा, मखाणे अगदी सहज हातावर घेतले तर चुरले जातात इतपत आपण हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत. आता आपण भाजून घेतलेले मखाणे एका ताटामध्ये काढून घेऊया. यानंतर इथं मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत. वजनी म्हणाल तर 100 ते 125 ग्रॅम होतील. शेंगदाणे पण आपण लो मिडियम फ्लेमवर शेंगदाण्यांची सालं फुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. असं आपण सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे शेंगदाणे करपले जाणार नाहीत. बघा, शेंगदाणे भाजून झालेत. शेंगदाण्यांच्या साली फुटू लागलेल्या आहेत. शेंगदाणे मी न करपता अगदी छान एकसारखे भाजून घेतलेले आहेत. आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे ताटामध्ये काढून घेऊया. ते पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग त्याची सालं काढून घेऊया. यानंतर आपण खोबरं भाजून घेऊया. इथं मी 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. आता घरात होतं गणपतीत शिल्लक राहिलेलं म्हणून मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. नाहीतर मग आपण खोबऱ्याची वाटी किसून घेतलेली उत्तम. डेसिकेटेड कोकोनट लगेचच भाजलं जातं म्हणून गॅसची फ्लेम लो करायची आहे. कढई आधीच गरम आहे. लो फ्लेमवर आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे. बघा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच खोबऱ्याला असा हलका सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण भाजून घेतलेलं खोबरं काढून घेऊया. त्यानंतर कढईमध्ये मी 1 टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे. यामध्ये आपण 20 ते 25 मनुका घालूया. मनुका किंवा बेदाणे जे काही तुम्ही म्हणत असाल ते. आता आपण मनुका छान फुलून येईपर्यंत परतून घेऊया. अगदी 1 ते 1.5 मिनिटांमध्येच मनुका छान फुलून आलेल्या आहेत. आता आपण त्या काढून घेऊया. शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच आता आपण काजू बदाम परतून घेऊया. इथं मी पाव कप काजू, पाव कप बदाम घेतलेले आहेत. हलक्या सोनेरी रंगावर आपण छान परतून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही साजूक तूप न वापरता कोरडे काजू बदाम भाजून घेतले तरीही चालतील. मग मनुका आपण लाडू करताना अशाच वरून घालू शकतो. बघा, काजू बदामना हलका सोनेरी रंग आलाय. आता आपण काजू बदाम एका भांड्यात काढून घेऊया आणि ते पूर्णपणे गार होऊ द्या. शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच आता आपण खारीक पावडर परतून घेणार आहोत. इथं मी 100 ग्रॅम खारीक पावडर घेतलेले आहे. कपने मोजाल तर बरोबर अर्धा कप आहे. खूप जास्त तूप घालायचं नाही आहे आणि खारीक पावडर फक्त 2 मिनिटं परतायचे आहे. खूप जास्त वेळ परतून घेतल्यामुळे खारीक पावडर कुरकुरीत बनते आणि मग जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा दाताखाली चरचरीत लागते. फक्त हलका रंग बदलेपर्यंत परतून घेऊया. बघा, 2 मिनिटांमध्येच खारीक पावडरचा रंग बदललेला आहे. आता आपण खारीक पावडर एका भांड्यात काढून घेऊया. बघा, आपण भाजून घेतलेले मखाणे आता पूर्णपणे गार झालेले आहेत आणि ते मी इथं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत. आता आपण हे मखाणे मिक्सरला लावून याची जाडसर भरड तयार करून घेऊया. त्याच मिक्सरच्या भांड्यात बघा, आपण भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. शक्य तितकी सालं मी काढून टाकलेले आहेत. आता आपण यातच काजू आणि बदाम पण घालूया. सर्व साहित्य गार करून घ्यायची आणि मगच मिक्सरला लावायचे आहेत. आता आपण मिक्सर सलग न फिरवता पल्स मोडवर बंद चालू करून असं आपण 3-4 वेळा फिरवून घ्यायचं आहे. मग आपल्याला हवी तशी भरड मिळेल. जर तुम्ही मिक्सर सलग चालू ठेवाल तर यातलं तेल सुटून आपल्याला पावडर न मिळता त्याचा लगदा तयार होईल. बघा, आता आपली लाडूसाठी लागणारी सगळी साहित्य तयार आहेत. इथं मी काजू बदाम आणि शेंगदाणे मिक्सरला लावून अशी जाडसर भरड तयार केलेली आहे. ही मखाण्याची पावडर आहे. बघा, ही पण सरसरीत आहे. भाजून घेतलेली खारीक पावडर आणि भाजून घेतलेलं सुकं खोबरं आणि यानंतर आपण यामध्ये परतून घेतलेल्या मनुका घालायच्या आहेत. आता आपण सगळी साहित्य चमच्याच्या साहाय्याने आधी मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने सगळी साहित्य मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी 1 कप गूळ घातलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आपण यात खारीक पावडर पण घातलेली आहे, त्यामुळे 1 कप गूळ हे प्रमाण अगदी बरोबर होतं.
गूळ थोडासा चिकट आहे. सर्व तयारी होण्याआधी मी गूळ चिरून ठेवला होता, म्हणून तो थोडासा चिकट झालेला आहे आणि पुन्हा त्याचा गोळा तयार झालेला आहे. आता तो हाताने यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर कोरडा गूळ असेल तर तो किसणीवर किसून घेतला म्हणजे तो छान ओलसर होतो आणि सर्व साहित्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होतो. गुळाचा पाक करण्यापेक्षा अशा पद्धतीने गूळ यामध्ये मिक्स करून लाडूचं मिश्रण तयार केलं म्हणजे लाडू बिघडण्याची अजिबातच भीती नसते. पहिल्यांदा केले तरीही अगदी सहज जमतात. बघा, गूळ मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला. हाताने शक्य तितके खडे फोडून घेतलेले आहेत. आता आपण हे तयार मिश्रण पुन्हा मिक्सरला लावून घेणार आहोत, म्हणजे गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल, सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्याला लाडू अजिबात साजूक तूप न घालता अगदी सहज वळता येतील असं मिश्रण तयार होईल. तयार करून घेतलेलं मिश्रण बघा इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. असं आपण हे 2 ते 3 वेळा मिक्सरला लावून घेणार आहोत, म्हणजे सर्व साहित्यांमध्ये गूळ व्यवस्थित मिक्स होईल. आता आपलं लाडूचं सगळं मिश्रण तयार आहे. 3 वेळा मी थोडं थोडं करून आपण तयार करून घेतलेले साहित्य मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि बघा आपल्याला हवं तसं छान ओलसर झालेलं आहे. आपण याचा अगदी सहज लाडू वळू शकू इतपत आपलं हे मिश्रण ओलसर झालेलं आहे. जास्तीचं साजूक तूप घालायची अजिबातच गरज नाही आहे. कदाचित तुमचं मिश्रण इतकं ओलसर झालं नाही, थोडंसं कोरडं वाटत असेल आणि लाडू वळला जात नसेल तर तुम्ही गरजेनुसार एखादा चमचा साजूक तूप घातलं तरीही चालेल. पण आधीच खूप जास्त तूप घालायचं नाही आहे. आधी एखादा चमचा घालायचं, मिक्स करायचं आणि मग गरज वाटली तर तुम्ही अजून घालू शकता. आपल्याला इथे जास्तीचं तूप घालायची अजिबातच गरज नाही आहे. एक वेळ पुन्हा आपण हाताने मिक्स करून घेऊया. बघा आता आपलं लाडूचं मिश्रण तयार आहे. आपण लाडू वळून घेऊया. जसा तुम्हाला लहान मोठा लाडू आवडत असेल त्यानुसार मिश्रण हातावर घ्यायचं आणि आपण याचे लाडू वळायचे. बघा अगदी सहज वळले जात आहेत. अजिबातच जास्तीची ताकद लावावी लागत नाही आहे किंवा आपल्याला जास्तीचं साजूक तूप पण घालावं लागलेलं नाही आहे. लाडू घट्ट वळून झाला की तो हातावर असा गोल फिरवून घ्यायचा, म्हणजे त्याला छान एकसारखा आकार येतो आणि चमक देखील येते. आपण यामध्ये शेंगदाणे, काजू, बदाम घातलेले आहेत. त्याला आपोआप तेल सुटतं आणि लाडू मस्त चमकदार बनतो. बघा छान असा आपला लाडू तयार आहे. अशा पद्धतीने केलेले लाडू तुम्ही कितीही प्रमाणात एकटीने करू शकता. हवं तर तुम्ही थोडंसं मिश्रण आधी मिक्सरला लावून त्याचे लाडू वळू शकता आणि मग शिल्लक राहिलेलं मिश्रण देखील पुन्हा तसंच मिक्सरला लावायचं आणि मग लाडू वळून घ्यायचे. अगदी सहज पटापट लाडू वळले जातात. शेवटचा लाडू वळेपर्यंत देखील आपलं हे मिश्रण असंच्या असं राहतं. अजिबातच वळायला टेन्शन येत नाही. बघा मस्त असा दुसरा लाडू पण अगदी झटपट तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेऊया. तयार लाडू इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. बघा रंग पण लाडूला अगदी सुरेख आलेला आहे. मस्त एकसारखे आपले लाडू तयार झालेले आहेत. मी तुम्हाला लाडू तोडून पण दाखवते. मस्त मऊसूत असे पेड्यासारखे आपले लाडू तयार झालेले आहेत. जरी मऊसूत असले तरीही आतून टेक्स्चर बघा मस्त दाणेदार असे लाडू आहेत आणि चवीला तर अप्रतिम महिनाभर टिकणारे आहेत. आधी करून ठेवून तुम्ही उपवासाला हवं तेव्हा लाडू खाऊ शकता. अशाच पद्धतीने हे उपवासाचे लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.